महादेव मुंडे हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। अखेर या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचलाय। एसआयटी आणि आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे। आरोपींची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं असून उद्या सर्वांची नार्को टेस्ट होणार असल्याचं महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं। सर्व आरोपी वाल्मी कराड यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेले संशयित आरोपी आहेत। परळी पोलिसांनी तपासात खूप दिरंगाई केली। न्याय पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेली आहे। पूर्ण तपास करून जे हे वाल्मी कराडच्या बंगल्यावरचे पोरं आहेत हे ब्रेन मॅपिंग मध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत आता, आणि त्यांना आता उद्या नार्कोला नेणार आहेत। त्यामध्ये तर आरोपी जे मुख्य आरोपी ते तर निष्पन्नच होणार आहेत, पण ह्यांनी तपास का थांबविला अजून, म्हणजे हाच प्रश्न आहे की ह्यांनी तपास का थांबविला वाल्मी कराडनी। म्हणजे पंकज कुमार सरांची नेमणूक तर आपणच करून घेतली होती मुख्यमंत्री साहेबांकडून। तपासाला गती म्हणजे तपास पारदर्शकपणे करून इथपर्यंत ते आलेले आहेत। एसआयटीने तर काहीतरी केलं, पण स्थानिक पोलिसांनी काहीच केलं नाही। स्थानिक पोलिसांनी त्या स्पॉटवर त्या टायमिंगला तपास केला असता तर त्यावेळेसच आरोपी अटक झाली असते। ब्रेन मॅपिंगमध्ये आले म्हणजे हे नार्कोमध्ये येणार म्हणजे आरोपी हेच आहेत हे निष्पन्न होणार म्हणजे होणारच। आमची पहिल्यापासूनच मागणी आहे की आम्हाला न्याय पाहिजे आणि आमच्या म्हणजे ह्यांचा ज्यांनी मर्डर केला आहे त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, हे आमची पहिल्यापासूनच मागणी एवढीच आहे गृहमंत्र्यांकडे।